त्यांना असं वाटतं की ITR 1 भरला, ITR 1 समजला की मला सगळं समजलं किंवा मला सगळं भरता आलं. असं नाही. काही ठिकाणी ITR 2 सुद्धा ॲप्लिकेबल होतो. तर आजच्या शॉर्ट्समध्ये आपण तेच बघणार आहे की ITR 2 कधी ॲप्लिकेबल होतो. तर जसं की ITR 2 मध्ये आपण दाखवतो की समजा तुम्ही सॅलराईड पर्सन आहात तरी त्यात दाखवू शकता. त्यात तुमच्याकडे हाऊस प्रॉपर्टीचं जर कधी इन्कम असेल, पण हाऊस प्रॉपर्टी किती असायला हव्यात ITR 2 दाखवण्यासाठी? एकापेक्षा जास्त. म्हणजे एक हाऊस प्रॉपर्टीमध्ये तुम्ही राहताय, एक हाऊस प्रॉपर्टी तुम्ही रेंटने दिली आहे. समजा तुमच्याकडे 4 हाऊस प्रॉपर्टी असेल सध्या तरीही तुम्ही ITR 2 भरू शकता. थर्ड पॉईंट म्हणजे काय की तुमचं कॅपिटल गेनचं इन्कम असेल तर मग कॅपिटल गेन कशावरनं? तर कॅपिटल गेन शेअर विका, म्युच्युअल फंड विका, कुठली प्रॉपर्टी विका, फ्लॅट विका, लँड विका, बिल्डिंग विका, काहीही विका. जर यावर कॅपिटल गेन होत असेल तर तुम्हाला ITR 2 ॲप्लिकेबल होतो. अजूनही काही म्हणजे काय की इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. पॉईंट नंबर 4 की इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस म्हणजे काय की इन्कम फ्रॉम इंटरेस्ट, इन्कम फ्रॉम डिव्हिडंड, इन्कम फ्रॉम फिक्स्ड डिपॉझिटवरचा इंटरेस्ट, कुठे गिफ्ट मिळालं असेल तरीही ITR 2 मध्ये दाखवावं लागतं. ITR 2 मध्ये ॲडिशनली अजून काही 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे जर कधी एखादा इंडिव्हिज्युअल आणि HUF यांनाच हा ITR 2 ॲप्लिकेबल होतो. इंडिव्हिज्युअल आणि HUF जर कधी रेसिडेंट असेल आणि ऑर्डिनल रेसिडेंट असेल म्हणजे थोडक्यात तो भारतात राहतो, ठीक आहे, तर त्याच्या जर कधी फॉरेनमध्ये काही ॲसेट आहेत का, की त्याचं काहीतरी फॉरेनमधनं इन्कम येत आहे का, तर हे सुद्धा डिस्क्लोजर करावं लागतंच. हे ITR 2चा एक मेजर पॉईंट आहे की तुमचं फॉरेनमध्ये काही इस्टेट असेल, ॲसेट असेल, इन्कम असेल तर तुम्हाला ते दाखवणं गरजेचं आहे. आणि जाता जाता सांगतो ITR 2 हा फक्त इंडिव्हिज्युअल आणि HUF साठीच ॲप्लिकेबल होतो आणि ज्याचं कुणाचंही बिझनेसचं इन्कम नाही. ITR 2 मध्ये बिझनेसचं इन्कम दाखवल्या जात नाही. अशाच व्हिडिओसाठी याच्यासाठी आमच्या चॅनलवर येत राहा, सबस्क्राईब करत राहा. थँक फॉर वॉचिंग अस.